सिंपल फ्युचर, प्रॅक्टिकल क्वेश्चन. टार्गेट किती आपला? बरोबर आहे का? येस. चला 155. तो पिकनिकला का येणार नाही? चला पहिलं वाक्य लिहा. तो पिकनिकला का येणार नाही? सांगा, अशी वाक्य तुम्ही सांगा. करता डायजेस्ट काम करील किंवा करणार नाही, असे आपल्याला त्याचे क्वेश्चन वापरायचे. बरोबर. हा सांगा कोण सांगताय, सांगा. सर श्रावणी. श्रावणी सांग. सईने गोष्ट गायली का? सईने गोष्ट गायली का? अरे गायली का कसं होईल रे श्रावणी? चाललंय का आपलं? करता काम करेल किंवा करता काम करणार नाही, अशा प्रकारचे आपल्याला क्वेश्चन बोलायचे. म्हणजे या प्रकारातील क्वेश्चन. सई कोणतं गीत गाईल, आपला या प्रकारात बोलायचं त्याला. ठीक आहे. लिहा पुढचं वाक्य लिहा रे. सई कोणतं गीत गाईल, लिहा. पुढचं सेंटेन्स लिहू. करता डायजेस्ट काम करेल या प्रकारातले आपल्याला क्वेश्चनची प्रॅक्टिस करायची आहे. तर सईने कोणतं गीत गायलं इथे येणार नाही. सई कोणतं गीत गाईल हा प्रकार येऊ शकतो. चला सई कोणतं गीत गाईल. हा पुढे बोला रे. अथर्व. अथर्व सांग. तो एस चे वर्ड पाठ करीन का? काय 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 व्हेरी गुड. काय? तो एस चे वर्ड पाठ करीन का? तो SST चे वर्ड्स पाठ करील का? पुढं. विराज. आ विराज. विराज सांग. तो केव्हा गावाला जाईल? तो गावाला केव्हा जाईल. चला पुढे सांगा रे. यश. हा आई उद्या कोणती भाजी बनवेल? पनवेल. पुढं. तर ऐश्वर्या, ऐश्वर्या. तू 15 ऑगस्टला भाषण घेशील का? तो 15 ऑगस्टला भाषण घेशील का? नाही, भाषण करशील का? मग घेशील का काय करशील का? भाषणामध्ये पार्टिसिपेट करशील का असं होईल. भाषण घेशील का कुठली लँग्वेज आहे? सरस. हा संकेत. हा सांग सरस. सरस. सरस सांग. तू उद्या नख काढशील का?
कापशील का, काढशील का. पुढं. सई हा सांग. श्रेया उद्या झाड लावेल का? काही पण प्रॅक्टिकलचे वाक्य सांगा. पुढे बोला. सिद्धांत काय नाव? सिद्धांत. दोघंही सांगा एकंदरीत. हा. तुझी दीदी UPSC पास करेल का? करेल का, होईल का. हा पुढं कोणतरी आणखीन एक सांगा. संकेत. सांग. समर्थ छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन केव्हा करेल? काय काय काय. समर्थ छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन केव्हा करेल? कोण कोण आवाज येत नाही रे क्लिअर. समर्थ छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन केव्हा? समर्थ छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन केव्हा घेईल. पुढं. संपदा संपदा सांग. नवीन मुलांना स्पोकन क्लास जॉईन करायला का जमणार नाही? अरे संपदा काय वाक्य जमणार नाही. कुठलं वाक्य सांगितलंय? हा जमणार नाही कुठलं वाक्य? एबल टूच वाक्य. विल बी एबल टू. इकडं काय सांगितलं? चला पुढचं. झोपेत आहे तुम्ही, झोपेत. चला मराठी सांगता येत नाही तुम्हाला. तेजश्री हा तेजश्री सांग. तुम्ही मला मदत कराल का? व्हेरी गुड. तुम्ही मला मदत कराल का. आणखीन एक वाक्य. पप्पा गाईला गवत केव्हा आणतील. हा गाईला म्हणजे गायसाठी. पुढं कोणतरी आणखीन सांगा. सर ईश्वरी हा ईश्वरी. तू उद्या मार्केट मधून भाज्या आणशील का? तू उद्या मार्केट मधून भाज्या आणशील का. चला पुढं. 169. तू उद्या हा सांग रे बाबा कोण होत रे.
काय नाव सांग, वाक्य सांग. आवाज येत नाही, पुढचा व्यक्ती सांगा रे. पुढचा व्यक्ती सांगा. आहे कोणी? टीचर दररोज एक होता कारवर चे किती पेजेस वाचतील? टीचर दररोज एक होता कारवरचे किती पेजेस वाचतील? चला, झालं का? किती वाक्य झाले? किती लोक आले रे? 70. चला. हा, तो उद्या पिकनिकला का येणार नाही? चला, कसं होईल? पहिलं तुम्हाला सांगितलं होतं, पहिलं वाक्य काय? तो उद्या पिकनिकला येईल. ही विल कम टू पिकनिक टुमारो. तो उद्या पिकनिकला येणार नाही. ही विल नॉट कम टू पिकनिक टुमारो. तो उद्या पिकनिकला येणार नाही का? विल ही नॉट कम टू पिकनिक टुमारो. आणि तो उद्या पिकनिकला का येणार नाही? वाय विल ही नॉट कम टू पिकनिक टुमारो. अशा पद्धतीने आपल्याला त्या वाक्याच्या 1 नंबर पासून ते आपल्याला आवश्यक वाक्यापर्यंत प्रवास करावा लागेल आणि तिथपर्यंत लागणारे वाक्य आपल्याला मनातले मनात बनवावे लागतील आणि मग आपण या वाक्यापर्यंत पोहोचू शकतो. बरोबर आहे का? मग तो उद्या पिकनिकला का येणार नाही? कसं होईल सांगा रे? वाय Why will he not come to picnic? Why will he not come? While पिकनिक टुमारो. बरोबर. और दुसऱ्या पद्धतीने काय होईल? वाय विल नॉट वोंट होईल. कम ऑन. why won't he? Why won't he? कम टू पिकनिक. Sir, सही sentence कोण? नाही. हा, उद्या नाही आहे. तर उद्या नाही. उद्या नाही का? ठीक आहे, चला. चला, सई कोणतं गीत गाईल? कम ऑन. Which song will Which song will say? सईचं एस कॅपिटल. बघा रे, हे वाक्य कसं बनलं? पुन्हा एकदा इकडे मी काढतोय हे तुमचा जर्नीचा डायग्राम. ए कोणा रे फुकते? माईक बंद करून ठोक नाही गाडवा. हा, बघा, सई कोणतं गीत गाईल? सई गीत गाईल. इथून आपला प्रवास चालू होईल. गीत गाईल का आणि कोणतं गीत गाईल? सई विल सिंग सॉन्ग. विल सई सिंग सॉन्ग आणि विच सॉन्ग विल सई सिंग. बरोबर आहे का? तो एसएसटी चे वर्ड पाठ करेल का? बघा, हा पॉझिटिव्हचा वर्बल क्वेश्चन आहे. पहिला आपल्याला करील बनावं लागेल, नंतर मग करील का पर्यंत पोहोचू आपण. ही विल लर्न एसएसटी वर्ड्स. आणि इथं काय होईल मग सांगा? करील का? कसं होईल सांगा? Will he learn SST words? एसएसटी वर्ड्स. बरोबर. तो गावाला केव्हा जाईल? बघा, तो गावाला केव्हा जाईल? WH क्वेश्चन आहे पॉझिटिव्ह साईडचं. तो गावाला जाईल, जाईल का आणि केव्हा जाईल असा आपल्याला प्रवास करावा लागेल. तो गावाला जाईल. ही विल गो टू विलेज. तो गावाला जाईल का? विल ही गो टू विलेज. आणि केव्हा जाईल सांगा त्याचा उपयोग करून. When will जाईल he काचा उपयोग करून? वेन. will he go to village? बरोबर. बघा, आता हे आहे वर्बल क्वेश्चन. वर्बल क्वेश्चन कोणतं? इथपर्यंत आपण बनवलं होतं. त्याच्या अगोदर WH शब्द ठेवला आणि WH क्वेश्चन तयार झाला.
वेन विल ही गो टू विलेज. आई उद्या कोणती भाजी बनवेल? आता बघा, पहिलं वाक्य पॉझिटिव्ह वाक्य आहे, डब्ल्यूएच क्वेश्चन आहे. आपल्याला सिंपल सेंटेन्स आणि वर्बल क्वेश्चन करायचा आणि या मार्गाने आपल्याला डब्ल्यूएच क्वेश्चन पर्यंत पोहोचायचं. मग आई उद्या भाजी बनवेल, इथून चालू करायचं आपण. मम्मी किंवा आई विल प्रिपेअर व्हेजिटेबल टुमारो. आई उद्या भाजी बनवेल का? विल मम्मी प्रिपेअर और कुक व्हेजिटेबल टुमारो. आणि कोणती भाजी सांगा? Which विच vegetable व्हेजिटेबल? will I I. which vegetable will I make? विल आई प्रिपेअर तो 15 ऑगस्टला भाषण करशील का? तो करशील का वर्बल क्वेश्चन आहे. करशील, यू विल डिलिव्हर स्पीच ऑन 15 ऑगस्ट. आणि करशील का कसं होईल? विल यू डिलिव्हर. बोला मग. Will you deliver speech on 15 August? Deliver speech on 15 August. चला, तू उद्या नख कापशील का? पुन्हा एकदा वर्बल क्वेश्चन आहे. तू उद्या नख कट करशील, यू विल कट नेल्स टुमारो. आणि कट करशील का? कमॉन सांगा. Will you cut nails tomorrow? Cut nails tomorrow. You cut Will you cut nails tomorrow? श्रेया उद्या झाड लावेल का? बघा, पहिलं वाक्य येईल, श्रेया उद्या झाड लावेल. श्रेया विल प्लांट अ प्लांट टुमारो. आणि सांगा, लावेल का? कमॉन. Will Shreya will Shreya plant Tomorrow. plant a plant tomorrow? Plant a plant tomorrow. तुझी दीदी यूपीएससी पास करेल का? परत वर्बल क्वेश्चन आहे. करेल. युअर सिस्टर विल पास यूपीएससी. आणि करेल का? विल युअर सिस्टर. सांगा मग. will your sister pass Your sister UPSC? pass Will UPSC. pass UPSC. पास यूपीएससी एक्झाम. चला, तुम्ही सगळेजण माझ्या बरोबर लिहिण्याचा प्रयत्न करा. थोडंफार मागे राहणार का? तेवढ्या स्पीडनं तुम्ही सगळेच लिहू शकणार नाही बहुतेक. हा, चला सावकाश करू थोडं आणखी मी. समर्थ छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन केव्हा घेईल? समर्थ छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेईल. समर्थ विल गो बिफोर छत्रपती शिवाजी महाराज. टू गो बिफोर म्हणजे काय? वाकून नमस्कार करणे. त्याला तुम्ही मराठीमध्ये म्हणतात दर्शन घेणे. ठीक आहे, त्याचा प्रॅक्टिकल अर्थ आहे तो. सो समर्थ विल गो बिफोर छत्रपती शिवाजी महाराज. आणि समर्थ छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेईल का? विल समर्थ गो बिफोर छत्रपती शिवाजी महाराज. आणि त्याचा डब्ल्यूएच क्वेश्चन बनेल. सांगा, वेन. वेन बोला. To go before छत्रपती शिवाजी महाराज. शांतरा सांग रे. माग 2-4 कुत्रे लागलेत का? शांतरा सांगा जरा. काय सावकाश बोला रे, सावकाश. वेन विल, कमॉन सांगा परत एकदा. समर्थ बोला. गो और छत्रपती शिवाजी महाराज. तर ज्या मुलांना खूप फास्ट बोलायची सवय आहे त्यांच्यावर थोडस काम करा, की शांततेनं व्यवस्थित समोरच्याला समजेल या स्पीड मध्ये बोलण्यासाठी त्यांना प्रवृत्त करा. बिकॉज स्पीकरनं लक्षात घेतलं पाहिजे की आपलं बोलणं हे समोरच्याला समजण्यासाठी असतं,
ना की आपण फटाफट बोलण्यासाठी असतं. ठीक आहे. ज्या लोकांचं बोलणं फास्ट आहे, भाषा विषयांच्या शिक्षकांनी, मराठी, हिंदी व इंग्लिश या विषयांच्या शिक्षकांनी यांच्या बोलण्याच्या स्पीडवर नियंत्रण करावं. ठीक आहे. दॅट इज आवर बेसिक ड्युटी. दॅट इज बेसिक रूल ऑफ कम्युनिकेशन. हा चला, नवीन मुले इंग्लिशचा क्लास जॉईन का करणार नाहीत? का करणार नाहीत हे WH क्वेश्चन आहे निगेटिव्हचा. मग करणार नाहीत का? करणार नाहीत आणि इथून आपल्याला चालू करावं लागेल करतील. नवीन मुले इंग्लिशचा क्लास जॉईन करतील. न्यू स्टुडंट्स विल जॉईन इंग्लिश क्लास. इथून आपल्या इकडे जावं लागेल. नवीन मुले इंग्लिशचा क्लास जॉईन करणार नाहीत. नवीन मुले जॉईन करणार नाही कसं होईल? न्यू स्टुडंट्स विल नॉट जॉईन इंग्लिश क्लास. वर्बल क्वेश्चन होईल त्याचा. विल न्यू स्टुडंट्स नॉट जॉईन इंग्लिश क्लास. आणि काय का करणार नाही कसं होईल सांगा आता. सांगा. वाय Students not join English class. नॉट जॉईन इंग्लिश क्लास. इन अदर वर्ड्स, why Why won't students join English class? Students New online students class. why won't students join English class? असं या स्पीड मध्ये बोला म्हणजे समोरच्या व्यक्तीला समजेल. तेच आपलं ऑब्जेक्टिव्ह असतं भाषा बोलण्याचं. चला, तुम्ही मला मदत कराल का? पहिलं वाक्य पॉझिटिव्हचं वर्बल क्वेश्चन आहे. पहिलं वाक्य त्याचं बनेल तुम्ही मला मदत कराल. यू विल हेल्प मी. बरोबर. आणि तुम्ही मला मदत कराल का कसं होईल इंग्लिश मध्ये सांगा. will you help me? विल यू हेल्प मी. माझ्या बरोबरच लिहिण्याचा प्रयत्न करा. विल यू हेल्प मी. मी सावकाश लिहित आहे. पप्पा गाईला गवत केव्हा आणतील? केव्हा आणतील हा पॉझिटिव्ह मधला WH क्वेश्चन आहे. अगोदर पहिलं वाक्य बनवू. पप्पा गाईला गवत आणतील. पप्पा विल ब्रिंग ग्रास फॉर काऊ. गाईसाठी साठी अर्थ आणलाय. सो पप्पा विल ब्रिंग ग्रास फॉर काऊ. पप्पा गाईसाठी गवत आणतील का? विल पप्पा ब्रिंग ग्रास फॉर काऊ. आणि केव्हा आणतील तर याच्या अगोदर WH शब्द ठेवा केव्हा आणि वाक्य सांगा. कमॉन. वेन विल पप्पा ब्रिंग ग्रास फॉर काऊ. व्हेरी गुड. ती माझ्या बरोबर का येणार नाही? ती माझ्या बरोबर का येणार नाही? काय होईल वाक्य? पहिलं वाक्य होईल ती माझ्या बरोबर येईल आणि या मार्गे आपण असं इथून इथं पोहोचणार आहे ना. काय येणार नाही. तर ती माझ्या बरोबर येईल. शी विल कम विथ मी. ती माझ्या बरोबर येणार नाही. शी विल नॉट कम विथ मी. ती माझ्या बरोबर येणार नाही का? विल शी नॉट कम विथ मी. आणि काय येणार नाही बनवा. सांगा. Why वाय will not come with me? वाय विल शी नॉट कम विथ मी. माझ्या बरोबर लिहिण्याचा प्रयत्न करायचा सगळेजण. निगेटिव्ह टाइम नेहमी दोन प्रकारे विल आणि नॉट एकत्र घ्या. काय होईल मग? Why won't वाय Why won't he come with me? करेक्ट आहे. वाय वॉन्ट शी कम विथ मी. तू उद्या मार्केट मधून भाज्या आणशील का? तू उद्या मार्केट मधून भाज्या आणशील आणि आणशील का असं बनवलं लागेल आपल्याला. आणशील. यू विल ब्रिंग व्हेजिटेबल्स फ्रॉम मार्केट टुमारो. आणि वर्बल क्वेश्चन विल इकडे घेऊन बनवा. चला सांगा मला.
will buy vegetables from market. ओके बाय ठीक आहे विकत आणणे. विल यू बाय व्हेजिटेबल्स फ्रॉम मार्केट फ्रॉम टुमारो. सॉरी टुमारो. विल यू बाय व्हेजिटेबल्स फ्रॉम मार्केट टुमारो. तो कोणतं बुक वाचेल? कोणतं बुक वाचेल? पॉझिटिव्ह मधला WH क्वेश्चन दिसतोय हा. इथं होईल तो बुक वाचेल. तो बुक वाचेल का? आणि तो कोणतं बुक वाचेल? अशा प्रकारे आपल्याला जर्नी करावं लागेल या वाक्यापर्यंतचा. तो बुक वाचेल. ही विल रीड अ बुक. तो बुक वाचेल का? विल ही रीड अ बुक. आणि विल ही रीड अ बुकचा उपयोग करून तो कोणतं बुक वाचेल बनवा बरं. चला. Which book will he read? Will he read? विच बुक विल ही रीड. ओके. टीचर दररोज एक होता कारवरचे किती पेजेस वाचतील? बघा आपल्याला डमी करावं लागेल अगोदर. टीचर विल रीड 5 पेजेस ऑफ एक होता कारवर एव्हरी डे. टीचर विल रीड 5 पेजेस ऑफ एक होता कारवर डे. वाचतील का? विल टीचर रीड 5 पेजेस ऑफ एक होता कारवर एव्हरी डे. और सॉरी डब्ल्यू काय होईल मग? हाऊ मेनी पेजेस? कम ऑन. How many pages How will many pages will teacher read in pages the hour? will teacher read? एक होता every day. बघा डब्ल्यू शब्द बघा. एक होता कारवरचे किती पेजेस असं होईल डब्ल्यू शब्द. हाऊ मेनी पेजेस ऑफ एक होता कारवर. कारवर स्पेलिंग काय? आणि वर्बल क्वेश्चन. विल टीचर रीड डेली और एव्हरी डे. सगळ्यांना ही सगळी वाक्य कशी बनली ते समजलं का? येस ऑर नो? Yes, sir. Yes, sir. समजलं असेल तर व्यवस्थित लिहून घ्या. जेवढे आहेत तेवढेच ठेवा. बाकी सगळे हाकलून द्या. अर्जंट काढून टाका आजच्या आज. आज उद्या तुम्हाला टाइम आहे. सगळे बिंद हाकलून द्या. आमदार खासदार सगळे काय असतील तेवढे. जेवढे मंत्रालय असतील तेवढे मंत्रालयावाले हाकलून द्या. काय कामाचे नाही. लक्षात घ्या. टीचर क्लासमध्ये आहे. अगोदर मुलगा बाहेर काय करतोय? आणि हे पालक लोक जर असं करत असतील तर मुलांनी शिकायचं काय त्या? चला चल ह्या पॉज घेतला सर. स्क्रीनशॉट घेतले का? हो सर घेतले. लेक्चर सर. ओके चल ह्या पॉज. विल पॉज. Will Bye bye, will sir. Good upload. night.